आता उन्हाळा सुरू झालाय आणि उन्हाळ्यात आपल्याला अगदी चिडचिड पण होतं, थकान होतं आणि कमजोरी येते. तर या सर्वांवर एक रामबाण उपाय म्हणून मस्त असे टेस्टी आणि हेल्दी आपण लाडू बनवूया. सकाळी दुधासोबत 1 कप दुधासोबत तुम्ही हा एक लाडू घ्या. म्हणजे दिवसभर तुम्हाला फ्रेश वाटेल आणि दुधासोबतच घेतलं पाहिजे असं नाही. असंही खाल्लं तरी अगदी दिवसभर तुम्हाला फ्रेश वाटेल. तर इथे मी घेतलाय मखाना. तर 2 कप मखाना घेतलेला आहे. मखाना हा आपल्या आहारात नेहमी असायला हवा. कारण यामध्ये भरपूर प्रोटीन आहे, कॅल्शियम आहे, आयर्न आहे. तर मी 2 कप घेतलेला आहे आणि आता हा आपल्याला भाजायचं नाहीये. हा लगेच आपण मिक्सरच्या भांड्यात घालायचं आणि याची मस्त अशी पावडर करायची आणि अगदी बारीक करायचं याला. तर बारीक करून मी एक परातीत काढून घेतलेला आहे. बघा मस्त असं रवाळ झालेलं आहे. तर आता आपण काय करायचं, अर्धा वाटी घ्यायचे बदाम आणि अर्धा वाटी आपण घेऊया काजू आणि पाऊण कप आपण घेतलेले मगज बी. तर आता उन्हाळा आहे पण थोडं ड्रायफ्रूट घ्यायला काही हरकत नाही. परत सोबत मी 1 कप घेतलाय सुकं नारळ. आता हे सर्व आपण मिक्स करून घ्यायचं आणि हे सहज बाजारात सगळं मिळतं. एकदा मिक्स करायचं, थोडंसं मिक्सरमध्ये घालायचं आणि याची जाडसर आपण पावडर करून घ्यायची आणि हे सुद्धा आपण म्हणजे मखाना जो बारीक करून घेतला ना त्यात घालायचं. आता मखाना आपण सुरुवातीला वेगळा बारीक केला कारण मखाना बारीक व्हायला वेळ लागतो, जरा थोडा वेळ लागतो आणि ड्रायफ्रूट कसे लगेच बारीक होतात. म्हणून ड्रायफ्रुट्स वेगळे बारीक करायचे आणि मखाना वेगळं बारीक करायचं. आता गॅसवर मी ठेवले कढई, त्यात घातले 2 चमचे तेल आणि हा सर्व मखाना आणि ड्रायफ्रूटची जी पावडर आपण केली आहे ती त्यात घालायची. गॅस कमी ठेवायचा, कमी गॅसवर सर्व भाजून घ्यायचं. आता काय नाही, हे सर्व एकदम भाजायचं. म्हणजे काय होणार, आपला वेळ वाचेल, गॅस वाचेल आणि विशेष म्हणजे आता उन्हाळा आहे आणि गॅसजवळ फारसं उभं राहायला होत नाही कारण गरमी खूप आहे. तर हे सर्व एकत्र भाजलं की बरं पडतं आपल्याला, वेळही वाचतो आपल्याला. तर एक 7-8 मिनिट आपण हे कमी गॅसवर भाजून घ्यायचं. तुम्ही बघू शकता हलकासा रंग याचा बदललेला आहे. थोडं अजून एक 2-1 मिनिट आपण हे भाजून घेऊया आणि ते बघा मस्त असं भाजून मी घेतलेलं आहे. गॅस बंद केलेली आहे आणि फक्त 2 चमचे तूप लागले, त्यापेक्षा जास्त नाही. आता हे भाजल्यानंतर एक परातीत आपण काढून घ्यायचं आणि नंतर आपण त्यात घालायची वेलची पावडर किंवा जायफळ पावडर, जे काही असेल तुमच्या घरात ते तुम्ही वापरू शकता आणि हे मिक्स करून घ्यायचं. आता तेच मिक्सरचं भांडं मी घेतलंय आणि त्यात घातलंय मी खजूर. तर 2 कप मी खजूर घेतले. तर तुम्ही खजूरचं प्रमाण कमी जास्त करू शकता. तर खजूराची जी बी असते ना ती आपण काढून घ्यायची आणि खजूर घेताना अगदी नरमवाले जे खजूर असतात ना ते घ्यायचे, म्हणजे ते लगेच बारीक होतात. आता यात काय करायचं, 2 चमचे आपण पाणी घालायचं, फक्त 2 चमचे, त्यापेक्षा जास्त नाही. 1 चमचा घेतलं तरीही चालेल. 2 चमचे पाणी घ्यायचं आणि याला मस्त मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आणि तुम्ही बघू शकता याची मस्त अशी पेस्ट झाली आहे. अगदी स्मूथ असं झालेलं आहे आणि असंच आपण करायचं. पाणी अगदी कमी वापरायचं. परत गॅसवर मी कढई ठेवली आहे, त्यात घातले 2 चमचे तूप. तूप गरम करायचं आणि जी आपण खजूर बारीक केली ना ती त्यात घालायची आणि याला 4 ते 5 मिनिटं आपण परतून घ्यायचं कमी गॅसवर. म्हणजे जे पाणी आपण घातलेलं होतं ना ते पाणी सर्व निघून जाणार. पाण्याचा अजिबात अंश त्यात राहायला नको. त्यामुळे कमी गॅसवर हे 3 ते 4 मिनिट किंवा 5 मिनिट आपण मस्त असं फिरवून घ्यायचं तुपात, कारण पाणी राहायला नको त्यात. तर इथे बघा मी एक 4-5 मिनिटं असं तुपात परतून घेतलंय. नंतर आपण ही जी लाडूची जी पावडर बनवून ठेवली होती ती घालायची. गॅस सुरूच आहे, अजून गॅस बंद केलेला नाहीये. गॅस अगदी कमी ठेवायचा आणि हे सर्व मिक्स करायचं. म्हणजे जी ड्रायफ्रूटची पावडर आहे ते सर्व आपण खजूरमध्ये व्यवस्थित मिक्स करायची आणि एकदा का मिक्स झाली की नंतर आपण गॅस बंद करायचा. तर मस्त असं चमच्याने दाबून आपण हे मिक्स करून घ्यायचं. 2-2 चमचे, एकूण 4 चमचे आपल्याला तूप लागले, त्यापेक्षा जास्त नाही. तर इथे बघा मी सर्व असं मस्त असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता हे भरपूर गरम आहे. आता याला आपण थोडंसं थंड करून घ्यायचं आणि मस्त मिक्स करायचं आणि मिक्स झाल्या झाल्या लगेच गॅस बंद करायची. तर आता हे आपण एका भांड्यात काढून घेऊया. म्हणजेच मी एका परातीत काढून घेतलेला आहे आणि अजूनही हे भरपूर गरम आहे, हाताला चटके लागतील, म्हणून याला आपण थोडंसं थंड करून घ्यायचं. पण एक लक्षात ठेवायचं की पूर्ण याला गार करायचं नाही, हलकंसं कोमट ठेवायचं आणि लगेच लाडू बांधायला घ्यायचा. यात आपण साखर घातली नाही, गूळ घातला नाहीये, कुठला आपल्याला पाक करायची गरज नाहीये. अगदी शुगर फ्री लाडू आहेत, मस्त होतात, टेस्टी आहेत, हेल्दी आहेत आणि इतके मऊ लुसलुशीत होतात ना की ज्यांच्या मुखात जात नाही ते सुद्धा अगदी मस्त अशा आवडीने खातील.
तर दुसरा सुद्धा आपण असाच लाडू बनवून घेऊया. 1 कप दूध आणि एक हा लाडू खाल्ला ना तरी तुम्हाला दिवसभर अगदी फ्रेश वाटेल. आणि नाही दूध घेतलं आणि असे खाल्ले तरी मस्त होतात. आणि लाडू बघा किती सहज बांधले जातात. वेगळं अजून आपल्याला काही त्यात तूप घालायची गरज पडली नाही. आणि एवढ्या ह्याच्यात भरपूर लाडू झालेले आहेत. चला तर मग तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करा. आवडलीच तर लाईक करा आणि शेअर करा आणि बघत राहा किरण रेसिपी. धन्यवाद.